रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. आता रिफ्लेक्टेड लाईटचे जे रिफ्लेक्शन असते ते कशा प्रकारे असतं. What do you see if the barber in a saloon has cut the hair on your neck properly or not? How you can check? बघा आपल्या मागे मानेवरती जे हेअर असतात ते जेव्हा कट होतात तेव्हा आपण मागे आपल्याला डोळे आहेत का? आपल्याला मागे डोळे नाही आहेत. त्याच्यामुळे आपण बघू शकतो का? नाही बघू शकत. मग तुम्हाला काय दिसत असेल? हे बघा, जो मिरर असतो समोर एक आरसा असतो आणि मागे सुद्धा एक आरसा असतो. तुम्ही बघितलं असेल बघा, जेव्हा तुम्ही सलून मध्ये गेले असतात सलून मध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की समोर सुद्धा एक मिरर असतो आणि ऑपोजिटला सुद्धा एक मिरर असतो, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय दिसतोय, जो मागचा मिरर आहे त्या मिरर मध्ये तुमचं जे रिफ्लेक्शन आहे है ना, बॅक साईडचं रिफ्लेक्शन तुम्हाला समोरच्या मिररवरती दिसतं. बघितलं असेल तुम्ही सलून वरती, है ना. पुढचा आहे, व्हॉट टाइप ऑफ इमेज डू वी सी इन अ मिरर. आपण मिरर मध्ये कोणत्या प्रकारची इमेज बघतो सांगा बरं. मिरर मध्ये आपण रिफ्लेक्टेड इमेज बघतो. कोणती बघतो? रिफ्लेक्टेड इमेज, है ना. ऍक्च्युअल तर आपण ओरिजिनल समोर असतो, है ना. आपली इमेज जी असते ती समोर जी असते ती काय असते, आपली रिफ्लेक्टेड इमेज असते. त्याला आपण मिरर इमेज सुद्धा म्हणतो. व्हॉट हॅपन टू द लेफ्ट अँड राईट साइड्स. बघा तुम्ही बघितलं असेल मिरर मध्ये, बघा जशी इमेज तुमची ओरिजिनल आहे त्याची एक्झॅक्टली ऑपोजिट म्हणजे तुमची जी लेफ्ट साइड असते ती राईट साइड होऊन जाईल आणि तुमची जी राईट साइड आहे ती काय होते, लेफ्ट साइड होते. म्हणजे तुम्हाला जी मिरर इमेज दिसते त्या मिरर इमेज मध्ये तुमची जी इमेज असते ती काय होते, चेंज होते. येते लक्षात. आणि सेम प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही बघा मोबाईलने सेल्फी काढतात, है ना. मोबाईलने तुम्ही सेल्फी काढला आणि बॅक कॅमेराने तुम्ही फोटो काढला, तुम्हाला दोघी इमेज सारखे दिसत का? सारख्या दिसत नाही, नाही सारखे दिसत. कारण का? बघा जेव्हा तुम्ही सेल्फीने कॅमेराने जेव्हा फोटो काढतात तेव्हा तुम्हाला मिरर इमेज मिळते, बरोबर आहे. आणि बॅक कॅमेराने जेव्हा तुम्ही फोटो काढतात तेव्हा तुम्हाला ओरिजिनल इमेज मिळते. हा एक डिफरन्स आहे, है ना. सेल्फीने तुम्हाला कोणती इमेज मिळते, मिरर इमेज, की ज्याच्यात तुम्हाला लेफ्ट साइड आणि राईट साइड दोघी चेंज असतात. व्हॉट डू वी सी द इमेज ऑफ द मून इन वॉटर. आपण जी मूनची इमेज आहे वॉटरमध्ये ती कोणती इमेज असते, ती सुद्धा मिरर इमेज असते. ती सुद्धा काय असते, मिरर इमेज. हा, इन सलून देर आर मिरर्स इन युअर फ्रंट अँड बॅक. बरोबर आहे. बघा सलून मध्ये तुमच्या फ्रंटला सुद्धा आणि बॅकला सुद्धा काय असतात, मिरर असतात. द इमेज ऑफ द बॅक ऑफ युअर हेड इज फॉर्म इन द मिरर ॲट द बॅक. तुमची जी बॅकची इमेज असते ती फ्रंटला आणण्यासाठी हा जो बॅक मिरर असतो तो त्याच्यात कार्य करतो. द इमेज ऑफ दिस इमेज इज फॉर्म इन द मिरर इन द फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर तुमची बॅकची इमेज तुम्हाला दिसते, है ना. दस यू कॅन सी हाऊ द हेअर ॲट द बॅक साइड ऑफ युअर हेड इज कट. त्याच्यामुळे मागच्या भागामध्ये तुमची जी कटिंग होते, है ना, ते प्रॉपरली हेअर कटने तुम्हाला समोर दिसतं, बरोबर आहे. हाऊ डू वी सी द इमेज ऑफ मून इन वॉटर. वॉटरमध्ये आपल्याला मूनची इमेज कशी दिसते. अ मून इज नॉट सेल्फ ल्युमिनस. द सनलाइट फॉल ऑन द सरफेस ऑफ द मून इज रिफ्लेक्टेड. बघा मून हा स्वतःचा त्याचा लाईट नसतो, तो चमकत नाही स्वतःहून. त्याच्यावरती जी लाईट असते सनलाइट, सनलाइट फॉल होते आणि सनलाइट मून वरून काय होते, रिफ्लेक्ट होते, बरोबर आहे. त्यानंतर मग आपल्याला जो मून आहे तो मून लाईट आपल्याला दिसतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी जी असते ती कमी असते. बघा सनलाइटची जी इंटेन्सिटी असते ती हाय असते आणि मूनलाईटची इंटेन्सिटी का कमी असते, कारण की ती एक रिफ्लेक्टेड लाईट आहे त्याच्यामुळे. दिस रिफ्लेक्टेड लाईट इज अगेन रिफ्लेक्टेड बाय वॉटर टू गिव्ह अस द इमेज ऑफ मून. बघा जी मून लाईटची इमेज असते किंवा मून लाईटचा जो रिफ्लेक्टेड लाईट असते ती परत काय होते, परत रिफ्लेक्ट होते वॉटरमध्ये आणि ती आपल्यापर्यंत पोहोचते. इन दिस वे द लाईट कॅन बी रिफ्लेक्टेड सेव्हरल टाइम्स. त्याच्यामुळे लाईट जी आहे ती काय होते,
ती अनेक वेळा काय होणार, ती रिफ्लेक्ट होणार आहे. येते लक्षात. आता पुढचा एक आहे कॅलिडोस्कोप. इथे बघा एक स्ट्रक्चर दिलं आहे कॅलिडोस्कोपचं. इथे स्ट्रक्चर कसं आहे बघा, इथे एक प्रकारची कार्डबोर्ड ट्यूब आहे. कार्डबोर्ड ट्यूब इथून आपण बघू शकतो, या पोर्शनने आपण बघू शकतो. सी दिस, वी कॅन सी थ्रू दिस. या भागाकडून आपण बघू शकतो. इथे एक कॅप फॉर क्लोजिंग आहे. इथे एक कॅप फॉर काय, क्लोजिंग. आणि इथे मिरर्स आहेत. हे बघा इथे एक मिरर आहे, इथे एक मिरर आहे, आणि इथे एक मिरर. हे बघा हा जो पोर्शन दिसतो तुम्हाला, ही एक मिरर आहे, है ना. ही एक मिरर आहे, ही एक मिरर आहे. असे 3 प्रकारचे मिरर आहेत. आता त्यांनी ऍक्टिव्हिटी काय दिलेली बघा, टेक 3 रेक्टँग्युलर मिरर ऑफ द सेम साइज. बघा 3 रेक्टँग्युलर मिरर आहेत, आणि त्या रेक्टँग्युलर मिररला कशा प्रकारे ठेवले बघा, ट्रायंग्युलर पोर्शन प्रमाणे. इथे बघा दिसते तुम्हाला ट्रायंग्युलर, खालचा फ्लॅट आहे, वरचा थोडासा ट्रायंग्युलर पोर्शन आहे बघा, ट्रायंग्युलर. तिघी मिरर ट्रायंग्युलर आहेत, ट्रायंग्युलर अरेंजमेंट केली तिथे. येतं लक्षात. युजिंग स्टिकिंग टेप स्टिक द mirrors together, make a triangle with the reflected surface facing inwards. बघा आपण तिघांना एका टेपने जॉईन करायचे आहेत, आणि त्यांना कशा प्रकारे आपण अरेंज केलंय, ट्रायंग्युलर. टेक अ व्हाईट पेपर ऑफ अ ट्रायंग्युलर शेप अँड फिक्स इट विथ अ टेप ॲट वन एंड. बघा आपण एक व्हाईट पेपर घ्यायचा आहे, आणि त्याच्याने आपण एक जो पोर्शन आहे तो काय करायचा, आपण फिक्स करायचा आहे. ठीक आहे. Insert 4-5 color glass piece in the hollow of the mirror. बघा ही जी मधली पोकळी आहे, त्या मधल्या पोकळीमध्ये आपण 4-5 वेगवेगळ्या कलरचे ग्लास पीस आपण टाकायचे. क्लोज द अदर एंड ऑल्सो विथ द पेपर. दुसरा एंड सुद्धा तुम्ही काय करायचे, दुसरा एंड सुद्धा तुम्ही पेपरने बंद करायचे. मेक अ होल इन इट, आणि त्याला तुम्ही एक होल करायचे. ठीक आहे, त्याला आपण काय करायचे, एक होल करायचे. लुक थ्रू द होल टुवर्ड द लाईट. बघा या होलने तुम्हाला बघायचे की ज्या ठिकाणी तो लाईट तुम्हाला दिसतोय. यू विल सी इनन्युमरेबल इमेजेस ऑफ ग्लास पीसेस. दीज आर फॉर्म ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ 3 मिरर्स. बघा तुम्हाला जे मधले जे ग्लास पीसेस आहेत ते तुम्हाला असंख्य दिसतील. कशामुळे दिसतील ते, कारण की या 3 मिरर इमेजेसमुळे त्या ज्या इमेजेस आहेत ग्लास पीसेसच्या इमेजेस, त्या काय होतील, त्या इनन्युमरेबल टाइम्स, म्हणजे तुम्हाला असंख्य दिसतील. त्या ऍक्च्युअली असतील 2-3 पीस किंवा 4-5 पीसेस ऑफ कलर ग्लास, पण तुम्हाला काय दिसेल, असंख्य दिसतील. तुम्हाला त्याचे इमेज काय दिसतील, तुम्हाला जास्त दिसतील. यू कॅन सी डिफरंट डिझाईन्स इन द कॅलिडोस्कोप. तुम्हाला त्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन दिसतील तुम्हाला. द स्पेशालिटी ऑफ कॅलिडोस्कोप इज दॅट द डिझाईन डू नॉट इझिली रिपीट देमसेल्फ. तुम्हाला एक लक्षात येईल की प्रत्येक जे डिझाईन असेल ती रिपीट होणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला वेगळी वेगळी दिसेल, कारण की ते डिपेंड आहे पोझिशन ऑफ द ग्लास पीसेस. एव्हरी टाइम द डिझाईन इज डिफरंट. पीपल मेकिंग वॉलपेपर्स विथ which are used to decorate walls and cloth designers use the kaleidoscope for making new designs. बघा या कॅलिडोस्कोपचा यूज डिझाईन बनवण्यासाठी सुद्धा होतो. आता पुढचा आहे पेरिस्कोप. बघा अशा प्रकारचा हा पेरिस्कोप असतो. बघा जनरली पेरिस्कोपचा यूज जो असतो ना, तो फोटोग्राफीमध्ये सुद्धा होतोय आता, है ना. हा जो पेरिस्कोप आहे बनवला होता का, ओके ओके ओके. तर हा थोडा डिफिकल्ट असतो, पण हा जो पेरिस्कोप आहे तो फार युजफुल आहे, है ना. तुम्ही बघितलं असेल बघा, जेव्हा तो व्हिडिओ शूटिंगचा कॅमेरा असतो त्याच्यात जो एंड पॉईंट असतो, बघण्याचा जो एंड पॉईंट असतो तो चेंज होत राहतो, है ना. मेक अ कार्डबोर्ड बॉक्स. आपण एक कार्डबोर्ड बॉक्स बनवायचा आहे विथ अ स्लिट इन द टॉप अँड बॉटम साइड्स ऑफ द बॉक्स अँड प्लेस द 2 मिरर्स सो दॅट दे मेक अन अँगल ऑफ 45 डिग्री. बघा इथे तुम्हाला एक मिरर दिसते, 2 मिरर्स. अँगल कितीचा म्हणतोय, दोघांमध्ये 45 डिग्रीचा. ओके. विथ द साइड्स ऑफ द बॉक्स
अँड आर पॅरलल टू इच अदर. आणि ते काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. ठीक आहे. हे बघा, हा जो दिसतो तुम्हाला, हे लाईट रे आहे. हे बघा, हा मिरर, इथे हा एक मिरर आहे आणि इथे हा एक मिरर आहे. तर हे 45 डिग्रीचा अँगल बनवत आहेत. मेक 2 विंडोज ऑफ 1 इंच each near the 2 mirrors. बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय करायचं, तुम्हाला 1 इंच तुम्हाला एक विंडो बनवायची, त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता. नाव सी थ्रू द बॉटम विंडो. या बॉटम विंडोने तुम्हाला बघायचंय. मेक नोट ऑफ व्हॉट यू सी. तुम्हाला काय दिसत असेल, तुम्हाला याच्या समोरची इमेज दिसणार नाही, तुम्हाला याच्या वरची इमेज तुम्हाला दिसेल. येतं लक्षात. हे बघा, तुमचा जो विजन आहे त्या विजनच्या समोरची तुम्हाला इमेज दिसणार नाही, पण त्याच्या वरची इमेज तुम्हाला दिसेल. येतं लक्षात. फ्रॉम द बॉटम ऑफ विंडो वन कॅन सी व्हॉट इज इन फ्रंट ऑफ द टॉप विंडो. टॉप विंडोच्या वरती जे असेल ते तुम्हाला दिसेल. दिस डिव्हाइस इज कॉल्ड पेरिस्कोप अँड दिस इज युज्ड इन सबमरीन टू सी द ऑब्जेक्ट्स अबाउट द सरफेस. बघा, सबमरीन जो असतो ना, सबमरीन मध्ये अशा प्रकारच्या पेरिस्कोपचा यूज होतो. दिस इज युज्ड in submarines to see objects above the surface of water, and it is also used to observe and keep a watch on the objects or persons on the ground from an underground bunker. बघा, अंडरग्राउंड बंकर म्हणून सुद्धा तुम्ही बघू शकता, है ना. तर हे जे युजेस आहेत केलेडोस्कोपचे आणि पेरिस्कोपचे, हे तुम्हाला कशामुळे मिळत आहेत, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इट इज ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ लाईट. येते लक्षात. आता इथे बघा,